हाय कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील म्हात्रे नगर परिसरातील अनधिकृत 65 इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत। त्यामुळे तब्बल 6,500 कुटुंब येत्या काही दिवसांमध्ये बेघर होणार आहेत। त्यामुळे या प्रकरणी 7 तरुणांनी एकत्रित सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला। खोटी कागदपत्र खरी असल्याचे सांगून बिल्डर, अधिकारी आणि राजकीय मंडळींनी घरं विकून कोट्यवधी रुपये कमावले। त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली। आता बोलायला काही शब्दच नाहीत आमच्याकडे। आमच्या डोळ्यात पाण्याशिवाय काहीच नाही आहे। सगळं होतं नव्हतं ते आम्ही ह्याच्यामध्ये घातलेलं। एकतर आम्हाला आमची भरपाई द्या किंवा आम्हाला रूम लिगल करून द्या बस। ही घरं जी आहेत ती तुटली नाही पाहिजे आणि आम्हाला न्याय हवं। एक एक पाय करून एक कष्टाने सगळ्यांनी उभं केलेलं आहे। दुसरं कुठे आम्हाला आधार नाही। कोणाकडे नाही मागताय तुम्ही? सरकारकडे बोला। आणि जे आमचे आपले अकेडमी अधिकारी आहेत, बिल्डर आहेत, त्यांनीच थोडा सपोर्ट करायचा। आम्ही विश्वासाने हे सगळं घेतलं त्यांच्याकडे। आम्हाला न्याय आहे। सरकारला एवढंच मागणी आहे की एवढ्या दिवसात ते काही एवढ्या दिवसात त्यांनी हे केलं नाही आणि आता त्यांना जाग आली। एवढ्या दिवसात जेव्हा बिल्डिंग बांधत होती तेव्हा ते काय करत होते एवढे लोक? तेव्हा बिल्डरवर का कारवाई केली नाही? केडीएमसीवर का त्यांनी गुन्हा दाखल केला नाही? आम्हाला डॉक्युमेंट दाखवून आमची फसवणूक केली। आम्ही रूमा घेतल्या आणि आता 4-5 वर्षानंतर ते आता जागे झाले ते आणि आम्हाला रूमा खाली करायला सांगतात। ते आम्ही कुठे जायचं? आमची मुलं शाळेत जातात। ते आम्ही अचानक कुठे रूमा खाली करून जाणार आहे? सगळं जमीन जुमळे विकून गावाला पण जायची लायकी नाही आमची राहिली माहिती आहे। तिकडे जमीन जुमला विकून पण आलेलं आहे। ते पण गावची लोक काय बोलणार? हे लोक मोठी हुशारी करून गेले आणि पड झाले। बरं गावाला जायचं कसं आहे? नाही, ऑब्व्हियस आहे, कारण प्रत्येकाने मेहनतीचा पैसा टाकलेला आहे। कोणी लुबाडून किंवा चोरी चकारी करून केलेला पैसा नाही। तो आज पैसा काढून, लोन काढून, मराठीमध्ये एक म्हण जी असते की लंकेची पार्वती, आम्ही लंकेतीच्या पार्वती केलेली आमच्या बायकांना, आमच्या वाईफला, आमच्या आईला किंवा मुलींना, आणि आत्ताच्या घडीला त्यांच्या गळ्यावरती एक दागिना नाही। हे असताना सडनली आम्हाला नोटीस येते, आम्हाला गव्हर्नमेंट सांगते तुम्ही घर खाली करा। जी कारवाई व्हायची आहे ती सगळ्यात पहिली कारवाई ज्यांनी फसवलंय, कोर्टाला हीच मागणी होती आमची की आम्हाला कोणी फसवलंय, हायकोर्टने फसवलंय, बिल्डरने फसवलंय किंवा राजकीय लोकांनी फसवलंय, ज्यांनी फसवलंय त्यांच्यावर कारवाई करा। आजच्या घडीला जो निर्णय आलाय तो निर्णय असं सांगतोय की तुम्ही रूम घेणारे, तुम्ही 30 लाख रुपये भरून जे लोन करून रूम घेणारे लोक आहेत ते मूर्ख आहेत आणि तुम्ही जी रूम घेतली त्याच्यामुळेच ही तुटते। म्हणजे बिल्डरनी बिल्डिंग बांधली ही चुकीची नाही, बिल्डरनी खोटे डॉक्युमेंट केलेत हे चुकीचं नाही। हे मी ऑन कॅमेरा बोलतोय कारण हे हायकोर्टाने प्रूव्ह केलंय की डॉक्युमेंट खोटे आहेत म्हणून। जर हायकोर्ट ठरवतोय की डॉक्युमेंट खोटे आहेत, मग हायकोर्टाचा मान राखून मी बोलतोय की त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे होती की हे डॉक्युमेंट कोणी बनवले, डॉक्युमेंट कोणी केले याची चौकशी झाली पाहिजे। तुमची नक्कीच चौकशी झाली पाहिजे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, डोंबिवलीतल्या म्हात्रे नगर परिसरातल्या इमारतींचं काय प्रकरण आहे नेमकं? साधारणपणे 2023 मध्ये यांना जानेवारी 2023 मध्ये पहिली नोटीस आली, ही तुमची इमारत जी आहे ही अनधिकृत आहे, ही तुम्हाला रिकामी करावी लागेल, ही लवकर आम्ही पाडणार आहोत। हे प्रकरण नंतर न्यायालयामध्ये गेलं, मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू होतं आणि नुकतीच या प्रकरणामध्ये साधारणपणे नोव्हेंबर 2024 मध्ये 19 नोव्हेंबर 2024 या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की या सर्व इमारती ज्या त्या 3 महिन्यामध्ये पाडण्यात याव्यात। त्याचवेळी ही साई गॅलेक्सी इमारत जी आहे ही इमारत, यामधले 7 तरुण जे आहेत हे समोर आले आणि यांनी एक वेगळी याचिका केली। त्यांची वेगळी मागणी होती जी आत्तापर्यंत या अनधिकृत इमारतींच्या मागणीमध्ये कधीच दिसली नाही। त्यांची मागणी होती की आमची चूक झालेली आहे, आम्ही घरं घेतलेली आहेत, पण आम्ही डॉक्युमेंट तपासले होते, सर्व सरकारी दस्तावेज होते, रजिस्ट्रेशन केलं, राष्ट्रीयकृत बँकांनी लोन दिलं, रेरा नंबर होता, त्यानुसार बँकांनी लोन दिलं, सगळं तपासलं, मग तरी देखील आमची चूक कशी? बरं ठीक आहे, आता आमची घरं पडतायत, पण हे सर्व फोर्जरी ज्यांनी केलेली आहे, बोगस डॉक्युमेंट कोणी बनवले, मग तो बांधकाम व्यावसायिक असेल, अधिकारी असेल, बँकेतले कर्मचारी असतील, रेरावाले असतील, उपनिबंधक असतील, या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जो दोषी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती। त्यामध्ये आपण जेव्हा या रहिवाशांशी बोललो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की याच्यामध्ये कारवाई नेमकी कोणावर झाली पाहिजे किंवा चौकशी नेमकी कोणाची झाली पाहिजे अशी मागणी साई गॅलेक्सी या इमारतीतील रहिवाशांनी केलेली आहे। यामध्ये बांधकाम व्यावसायिक जो आहे शालिक भगत असं त्या बांधकाम जो व्यवसाय आहे त्याचं नाव आहे, मेसर साई बिल्डर अँड डेव्हलपर्स ही त्याची कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या मार्फत ही इमारत बांधण्यात आलेली आहे। तत्कालीन केडीएमसी अधिकारी जे वॉर्ड ऑफिसर होते
त्यावेळी त्यांनी तिथं काय केलं, 1 इंच जरी कोणी एन्क्रोचमेंट केलं तर पालिका लगेच कारवाई करायला येते. इथे तर 7-7, 8-8 मळ्याच्या बिल्डिंगा 4-4 टॉवर उभे राहिले तरी देखील पालिकेने का बघितलं नाही. या सगळ्या डॉक्युमेंट्सवरती नगर रचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या सह्या आहेत, यांच्या सही शिक्के आहेत. मग जर ह्या सह्या त्यांनी केल्या नाही तर मग याबाबत त्यांनी अद्याप कोणताही गुन्हा का दाखल केला नाही आणि त्यानुसार त्यांनी का कारवाई केली नाही. मग सुरेंद्र टेंगळे यांनी स्वतः सह्या केलेल्या आहेत का त्यांच्या बनावट सह्या आहेत हे टेंगळे यांनी स्पष्ट करावं, बरं. KDMCने स्पष्ट करावं अशी त्यांनी एक मागणी केलेली आहे. बिलकुल. रेरा विभागाकडून ह्या गोष्टी स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत की हा सगळा जो ज्या इमारतींचा रेरा नंबर जो आहे तो बनावट आहे, खोटा आहे. त्याच पद्धतीनं या 65 इमारतींपैकी बरेच रेरा नंबर जे ते बनावट खोटे बिलकुल. आढळलेले आहेत. अजित, आणि या सगळ्या मागण्या आहेत, या 7 तरुणांनी पुढे येऊन थेट कोर्टामध्ये धाव घेतली आहे. बघूयात या रहिवाशांसंदर्भात पुढे काय होतंय. अगदी छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच